श्रीकृष्ण सांगतात आपल्या घरातील काही वस्तू कधी कोणाला देऊ नये. नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या मराठमोळ्या स्वामी समर्थ भक्ती या यूट्यूब चॅनलवर. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की आपल्या घरातील या वस्तू आपण चुकूनही कोणाला देऊ नये, कारण या वस्तू थेट महालक्ष्मीशी संबंधित असतात. या वस्तूवर माता लक्ष्मीचा प्रभाव असतो. जेव्हा आपण या वस्तू दुसऱ्या एका व्यक्तीस देतो तेव्हा या वस्तूसोबत माता लक्ष्मी सुद्धा आपले घर सोडून जाते आणि आपल्या हातातून घडलेल्या चुकीमुळे महालक्ष्मीचा प्रवेश आपल्या घरात होत नाही. महालक्ष्मी आपल्या घरात कधीही येत नाही. परिणामी आपल्या घरातील धन निघून जातं आणि घरात हळूहळू गरिबी येऊ लागते. स्वामी भक्तांनो, लक्षात घ्या, जेव्हा एखादी व्यक्ती राजा बनते तेव्हा त्या व्यक्तीच्या पाठीशी महालक्ष्मीची कृपा असते. या जगात जेवढे श्रीमंत धनी लोक आहेत ते लोक अत्यंत आवडीने महालक्ष्मीची पूजा करतात आणि त्यांच्यावरती लक्ष्मीची कृपा असते आणि म्हणूनच त्यांच्याजवळ पैसे टिकून राहतात. विष्णू पुराणामध्ये एक उल्लेख असा आढळतो की एकदा महालक्ष्मी स्वर्गातील देवांवरती रुष्ट होऊन वैकुंठी निघून गेल्या आणि त्यांच्या परिणामी त्या स्वर्ग लोकामध्ये गरिबी निर्माण झाली आणि देवी देवतांच्या अंगावरील सर्व आभूषणे अलंकार हे लुप्त झाले. जेव्हा महालक्ष्मी एखादी स्थान त्याग करते, एखादे ठिकाण सोडून जाते, तेव्हा त्या ठिकाणी दरिद्रता निर्माण होते आणि म्हणूनच आपण आपल्या घरातील महालक्ष्मीच्या संबंधित या वस्तू कोणालाही देऊ नयेत. चला तर मग पाहूया या वस्तू कोणत्या आहेत. स्वामी भक्तांनो, जी पहिली वस्तू आहे ती म्हणजे पोळपाट आणि बेलन. होय, अनेकांना या गोष्टीबद्दल माहीत नसतं. अनेक घरामध्ये अशी प्रथा दिसून येते की एकमेकांना पोळपाट दिले जाते. तर भक्तांनो, पोळपाट आणि बेलन ही एक अशी वस्तू आहे, ही एक अशी जोडी आहे की जे आपण कोणालाही देऊ नये, कारण या वस्तूचा थेट संबंध माता लक्ष्मीशी आहे. या वस्तूची देवाणघेवाण केल्याने माता लक्ष्मी आपल्यावर रुष्ट होऊ शकते. आपल्या घरात जे अन्न शिजतं, जी भाकरी चपाती खातो, ते तयार करण्याचे काम हे पोळपाट बेलन करत असतं. आणि जेव्हा आपण हे आपल्या घरातील अन्नपूर्णा देवीलाच बाहेर पाठवतो तेव्हा अन्नपूर्णा तर रुष्ट होतेच, पण सोबतच अशा घरात महालक्ष्मी कधीच राहत नाही. दुसरी वस्तू म्हणजे तवा. होय, ज्यावरती आपण चपाती भाजतो असा तवा सुद्धा माता लक्ष्मीशी थेट निगडीत समजला जातो. या तव्यासंबंधी वास्तुशास्त्रामध्ये अनेक नियम सांगितले आहेत. तिसरी वस्तू जी आहे ती म्हणजे दूध, दही, तांदूळ, धन. या वस्तू सूर्य मावळल्यानंतर आपण एखाद्या बाहेरील व्यक्तीला देतो तेव्हा या वस्तूच्या प्रभावाने माता लक्ष्मी आपल्या घरातून निघून जाते. लक्षात घ्या, सूर्यास्तानंतर अनेक लोक तंत्रमंत्र करतात आणि तुमच्या घरात सगळं काही सुरळीत चालू असेल, सर्व मंगल असेल, तर या वस्तू बाहेर दिल्याने आपल्या कुटुंबामध्ये कलह निर्माण होऊ शकतो, कुटुंबातील शांती भंग पावते आणि हळूहळू घरातील पैसा बाहेर जाऊ लागतो. आणि म्हणूनच या 4 वस्तू अत्यंत महत्त्वाच्या आहेत. सूर्यास्तानंतर धन किंवा पैसे कोणालाही उधार देऊ नका. आणखीन एक गोष्ट म्हणजे सूर्यास्त असो किंवा सूर्योदय असो, आपण आपल्या नातेवाईकांना पैसे कधीच उधार देऊ नका. असं केल्याने नाती तुटतात, नात्यामधील प्रेम समाप्त होतं आणि अशा व्यक्तीला चुकूनही पैसे देऊ नका की जो व्यक्ती आपल्याकडून घेतलेले पैसे हे एखाद्या चुकीच्या कामामध्ये, दुष्कर्मामध्ये त्या पैशाचा वापर करत आहे. लक्षात घ्या, तुमची लक्ष्मी अशा अधर्मी कामात उपयोगी येऊ लागली तर त्याचं पाप हे त्या केवळ व्यक्तीलाच नव्हे तर तुमच्या माती निर्माण होऊ शकतं. तुमच्याही पदरात हे पाप पडू शकतं. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.